अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याच्या तोंडाशी आलेला घास हिरावून घेतलेला आहे. आपल्या देशाच्या पाठीचा कणा म्हणजे शेतकरी आणि शेतकरी राजाच आज संकटात आहे. आता काही दिवसापूर्वी पावसामुळे शेतकऱ्यांचे पंचनामे झाले, पण ते पंचनामे थोडे झाले, म्हणजे काही ठराविक ठिकाणी. आता जर पाहिलं तुम्ही तर पावसाचे जवळजवळ 6वा महिना पावसाला चालू आहे आणि आपल्या राज्यामध्ये 4 महिने पाऊस पडतो. म्हणजे शासन आणि राज्य सरकार सर्व पाहते, तर शेतकरी राजा आपला संकटात आहे. त्यांचा जो शेती पीक जो उभा होता काही चक्रीवादळाने ते कोसळून गेला, आता ते कोसळला आणि पुन्हा पाऊस पडल्याने तो गुडघ्यावर पाणी ते शेतात आहे. म्हणजे त्यांचं धान्य तर राहिलाच नाही, पण जे गाई गुरांना जो चारा असतो तो सुद्धा राहिला नाही. त्यामुळे शासनाने दुसरी वेळा म्हणजे पुन्हा पंचनामे दुबार पंचनामे करावे आणि शेतकऱ्याला ओला दुष्काळ जाहीर करून तात्काळ भरपाई द्यावी असं मी सरकारला व शासनाला विनंती करेन. कारण जर शेतकरी जगला तर देश जगेल, म्हणून शेतकऱ्याकडे लक्ष